पुण्यामधनं खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे। हम जीआरबी निकालते हैं और तुम्हारा सीआरबी निकालते असं पाटील म्हणाले। कलेक्टर बडा है या गुलाबराव पाटील बडा है असा सवाल मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय। तसंच नेहमी फ्रेश राहा, बघा संजय राऊत कसे ऍडमिट आहे तसं गुलाबराव पाटलांनी म्हटलं। आमदार संजय गायकवाड यांचा उल्लेखही त्यांनी डॉन असा केला। आता मी मंत्री है, बताओ कलेक्टर बड़ा है कि गुलाबराव पाटिल बड़ा है? बताओ कलेक्टर बड़ा है कि गुलाबराव पाटिल बड़ा है? सरकार दोन गोष्टीवर चालते, एक जीआर वर आणि एक सीआर वर। हम जीआर निकालते हैं और तुम्हारा सीआर लिखते हैं। हा आमचा धंदा आहे। ताकद लोकप्रतिनिधीचे फ्रेश राहा, फ्रेश। प्रतापराव जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी आणि आमचं संजीव बी सांगतो तू आवरणार भाऊ, हे आमचं डॉन आहे। अरे जीवानो मुझे पैसानो, म्हणजे सांगायचं अर्थ असे एक एक हिरे शिवसेनेमध्ये आहे। गुंडे म्हणता लोक आम्हाला, अरे म्हणू दे ना गुंड, शंड असण्यापेक्षा गुंड असलेला बरा। पूर्वी संत म्हणायचे की पुत्र हो ऐसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा, आणि मी तेच म्हणतो, बाई कशी असो, डोक्यावर कुंकू असला तर ते शोभून दिसते। आपलं माणूस कसंही असो, काळं असो, नक्ट असो, शेंबडं असो, आपलं आपलं असतं। चला आमच्यावर केस नाही झाला तर आमचा शिवसैनिकच होऊ शकत नाही, ही आमची संकल्पना होती। एक केस मध्ये तर मी, माझा लहान भाऊ, मोठा भाऊ आणि माझा बाप एकाच बॅरेक मध्ये। कधी तुमचा जीव चालला जाईल सांगता येत नाही, कधी माझा जाईल सांगता येत नाही। बघा ना माझा संजय राऊत ऍडमिट आहे, काय सांगा तुम्हाला। वो मेरा माल है भाई, मेरा माल है। हे वाचलं पाहिजे। देवाला प्रार्थना केली मी, जिजाऊ मातेला मी प्रार्थना करतो की त्याला चांगली बुद्धी दे। हे सत्यानाश करणाऱ्या लोकांना चांगली बुद्धी दिली तर बाळासाहेब उद्धव साहेबांचे जे 20 आहे ते राहतील, नाही तर पुढच्या टाइमला काहीच राहणार। एखादा प्रकल्प शहराचा कसा कायापालट करतो याचं उत्तम उदाहरण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतंय। इथे जमिनीचा भाव गेल्या 6 महिन्यात तब्बल 10 पटींनी वाढलाय। जिल्ह्यामध्ये 10,000